केदार शेठ आज भागातलं आणि जवळचं मैदान आता सातारा एक्सेस राजधानी एक्सेस बाला मातेचं नाव पडलेलं आहे महाराष्ट्रभर. आज त्याने इज्जत ठेवली का काय भागातल्या मैदानात पहिला आमची इज्जत ठेवतोच. आजपर्यंत कुठलंच भागातलं मैदान फेल केलं नाही. भागातल्या मैदानात बैलगुलाला जातोच. वैशिष्ट्य आहे बैलाचं. बाहेर कधी मार खायला एखादा आता भागातल्या मैदानात बैल राहणार तर राहणार. का तर बाहेर आमच्या गावातली बैलावर दोघं तिघं त्यातले चौघजण असतात. पण भागातलं मैदान असलं नाही की अख्खं गाव असतं. त्या गावासाठी अख्खा सातारा बी असतो आणि त्या अख्ख्या साताऱ्यासाठी आणि त्या आमच्या अख्ख्या गोडोली गावासाठी बैला इज्जत भागात ठेवतो का तर ठेवतो. आता संघर्ष तुम्ही भरपूर बघितलेला आहे, कारण मला माझं यश पण तेवढंच आहे. उगाच त्याचं एवढं महाराष्ट्रभर नाव झालं नाही. संघर्ष पण बघितला. संघर्षाचा काय दिवस सांगचा? संघर्ष लय बघितला. आता शंकरनं सांगितलं 298 दिवसातून आज एक नंबर झाला. आम्ही गटाला बी मार खाल्लाय. परवा तुम्ही बघितला असेल सासवडला गटाला बी मार खाल्लाय. असं नाही म्हणत आम्ही जाईल त्या मैदानात गट पास करतोय सीमे पास करतोय असं काय नाही. आम्ही गटाला बी मार खाल्लाय, सीमेला बी मार खाल्लाय, पण आम्ही संयम ठेवला. विजयाचं जर उत्तर असेल तर ती फक्त संयम.